अमित ठाकरे नवी मुंबईकडे रवाना झालेले आहेत। नेरूळ पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत। पोलीस स्टेशनला स्वतः नोटीस स्वीकारणार आहेत। अमित ठाकरे नवी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सध्या समोर येते। नेरूळ पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत। पोलीस स्टेशनला स्वतः नोटीस स्वीकारणार आहेत। त्यांच्या सोबत आपण पाहतोय संदीप देशपांडे उपस्थित। नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणी आपण पाहतोय अमित ठाकरे स्वतः आता नवी मुंबईतील नेरूळ पोलीस स्टेशनला नोटीस घेण्यासाठी रवाना झाले आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, अमित ठाकरे थोड्या वेळापूर्वीच नवी मुंबई साठी रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते नवी मुंबईमध्ये दाखल होतील आणि पोलीस स्टेशनमध्ये नोटीस आहे ती स्वीकारतील। मात्र यापूर्वी अमित ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील, त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतील आणि यानंतर खरं तर मोठ्या संख्येने मनसैनिकांसोबत ते पोलीस स्टेशनकडे जातील। मात्र मुंबईहून निघतानाच मोठं शक्ती प्रदर्शन हे मनसेकडून कुठेतरी करण्यात येतंय असं प्रकारे दर्शवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी नवी मुंबईतही मोठ्या संख्येने मनसैनिक अमित ठाकरे यांच्या ताफ्याची वाट पाहत आहेत। त्यामुळे मोठं शक्ती प्रदर्शन हे नवी मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळेल। एकीकडे गाड्यांचा ताफा आता मुंबईच्या वेशीवरती आपल्याला पाहायला मिळतोय। नवी मुंबईकडे हा ताफा थोड्याच वेळात सरकेल। मात्र दिवसभरामध्ये या घटनांचे पडसाद उमटताना पाहायला मिळतील। अमित ठाकरे यांच्यावरील हा पहिलाच गुन्हा आहे, जो गुन्हा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे दाखल करण्यात आलेला आहे। आणि इकून निघताना अमित ठाकरे यांना आपण विचारलं की नक्की पहिली प्रतिक्रिया काय आहे नोटीस स्वीकारण्यापूर्वी, तेव्हा त्यांनी छान आणि हाताने थंब असं दाखवलेलं आहे। त्यामुळे मोठा उत्साह आता सुद्धा अमित ठाकरे यांच्या मध्ये पाहायला मिळतोय। जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं, मात्र जातानाही त्यांच्या चेहऱ्यावरती आता हास्य आहे। पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती ते नोटीस स्वीकारताना काय म्हणतात आणि त्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया नक्की काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम जी, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।